नमस्कार. द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या लहान मुलांच्या सुट्ट्या चालू आहे, क्रिसमस आणि 31 डिसेंबरच्या. तर हे पूर्ण आठवडा सुट्ट्याच होत्या. तर रोज वेगळे वेगळे पदार्थ, चटपटीत असं काहीतरी पाहिजे मुलांना. नेहमीचं रोज भाजीपोळी भाजीपोळी. तर चला तर आज आपण मिनी समोसा बनवूया. तर माझ्या नातीसाठी मी हे मिनी समोसा बनवलेला आहे. एकदम खुसखुशीत आणि खमंग असा आणि चटपटीत पण आहे. थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे. चला तर मग सुरुवात करूया. रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर एक वाटी मी मैदा घेतला. तुम्ही वाटी कप काही घेऊ शकता. चाळून घेतला. चवीनुसार मीठ घातलं. थोडासा ओवा घातला हातावर क्रश करून आणि पोहे खायच्या चमच्याने 5 चमचे मी तेल घातलेलं आहे. तेल हे थंडच आहे, नेहमीचं आपलं जे वापरतो ते. तर आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हातानं छान मैदा पूर्ण चोळून घ्यायचा आहे. तर पूर्ण पिठाला व्यवस्थित तेल लागलं गेलं पाहिजे, म्हणजे छान आपले हे मस्त खुसखुशीत असे हे मिनी समोसा तयार होते. तर आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान घट्ट पीठ भिजवून घ्यायचं आहे. जसं आपण पुरीसाठी वगैरे भिजवतो त्याप्रमाणे छान घट्ट भिजवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. आता आपण हे पीठ भिजवलं. मी एकीकडे आधीच बटाटे उकडून ठेवलेले आहे. तर हे पीठ भिजवून ठेवलं. आता हे एका बाउलमध्ये काढून थोडंसं झाकून ठेवूया. आता बटाटे पण थंड झाले, सालं काढून घेतली. किसणीने किसून घ्यायचे आहे. तुम्ही मोठ्या किसणीने सुद्धा किसू शकता. ते पूर्ण बटाटे आपण किसून घेऊया आणि याच्यामध्ये थोडेफार जर तुकडे पडले असेल बटाट्याचे तर आपण ते चमच्याच्या साहाय्याने थोडे मॅश करून घेऊया. आता हे सगळं मिश्रण मी मॅश करून घेतलं आहे. कढई गरम करायला ठेवूया. कढईमध्ये मी 1 चमचाभर तेल घातलं. त्यानंतर असे जे बटाटे आपण मॅश करून घेतले ते घातले. हे थोड्या वेळ 1 मिनिटभर परतून घेतले. त्यानंतर अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा मी लाल तिखट, पोहे खायच्या चमच्यानं मी भाजलेल्या धण्याचं पावडर अर्धा चमचा, भाजलेले जिऱ्याचं पावडर अर्धा चमचा आणि 1 चमचा मी चाट मसाला घातलेला आहे. चवीनुसार मीठ घातलं. थोडीशी कसुरी मेथी घातली. तुम्ही याच्यामध्ये आमचूर पावडरसुद्धा घालू शकता किंवा थोडं लिंबू पण पिळू शकता. लिंबू जर पिळलं तर थोडीशी साखर घालायची, म्हणजे त्याची चव बॅलन्स होते, आंबट आणि गोड अशी. आता हे थोडा वेळ परतून घेतल्यानंतर मी यामध्ये 1 चमचाभर तांदळाचं पीठ घालणार आहे. तुम्ही कॉर्नफ्लॉवर घातलं तरीसुद्धा चालते. तर आता हे छान 1-1.5 मिनिट परतून घ्यायचं, म्हणजे आपलं हे तांदळाचं पीठ छान मिक्स होते. आता आपण याला थोडंसं चटपटीत बनवूया. तर मी चिंचेची चटणी घरीच आधीच बनवून ठेवलेली होती, आंबट गोड अशी. ती 1 चमचा घातली. त्यानंतर पुदिन्याची चटणी घातली तिखट 1 चमचा. हे छान परतून घ्यायचं आपल्याला. चटपटी त्याच्यामुळंच होते, ही चिंचेच्या चटणीमुळं आणि पुदिन्याच्या चटणीमुळं. तर चिंचेच्या चटणीचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आधी, त्याची लिंक मी खाली देईल. तर हे मिश्रणामध्ये आपण सगळे मसाले वगैरे घातले. ते 1-2 मिनिट अजून छान परतून घेतलं, छान मिक्स करून घेतलं. त्यानंतर एका ताटामध्ये काढून घेतलं. मिश्रण थंड होते तोपर्यंत आपण पीठ पुन्हा काढून घेऊया आणि छान मळून घेऊया आणि याचे छोटे छोटे गोळे करूया. तर मी 4 गोळे केलेले आहे, कारण आपण 4 पोळ्या लाटून घेणार आहोत एकसारख्या. तर पुन्हा आपण हे पीठ झाकून ठेवायचं, म्हणजे ते कोरडं नाही व्हायला पाहिजे. तर जशी आपण पोळी लाटतो त्याप्रमाणे पोळी लाटून घ्यायची. एकदम पातळसर पोळी लाटून घ्यायची आहे. थोडंसं गरज पडल्यास तुम्ही पीठ लावू शकता दोन्ही साईडनं, म्हणजे चिटकणार नाही. बघू शकता मस्त पोळी लाटल्या गेली एकदम पातळ. मध्ये एखादा ग्लास किंवा वाटी काही पण ठेवू शकता तुम्ही. आता थोडं थोडं मिश्रण सगळ्या बाजूने घालून घ्यायचं. गरज वाटल्यास तुम्ही खालून पाण्याचा ब्रशसुद्धा फिरवू शकता थोडासा, म्हणजे मिश्रण व्यवस्थित चिकटलं जाते. तर आता आपण हे मिश्रण छान पसरवून घेऊया आणि हलक्या हाताने ग्लास काढून घ्यायचा. आता वरती थोडासा पाण्याचा ब्रश फिरून घ्यायचा, म्हणजे आपलं जे मिश्रण आपण जे लावलं ते व्यवस्थित चिटकलं जाईल, तेलामध्ये जास्त सुटलं जाणार नाही. तर आपण मस्त सगळीकडून पाणी फिरवून घेतलं. त्यानंतर आता आपण हे पिझ्झा कटरनी कट करून घेऊया. आधी 4 भाग करूया, 4चे 8 करूया आणि 8चे 16 भाग करूया, म्हणजे छान आपले छोटे छोटे मिनी समोसा तयार होते. बघू शकता. आणि असं गोल 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 करायचं, काठापासून मध्ये यायचं, म्हणजे आकार छान येते. तुम्हाला दाखवलं मी त्याप्रमाणे. आता आपलं हे सगळं काढून झालं. एका प्लेटमध्ये काढून घेतलं. तेल गरम करायला ठेवलं. तेल खूप गरम नाही करायचं, थोडंसं एक सोडून बघायचं. थोडेसे बबल्स यायला लागले की मग सोडायचं आणि
थोडं थोडं सोडायचं, खूप गर्दी नाही करायची. आणि थोडं एक 15-20 सेकंद तसंच ठेवायचं. त्यानंतर त्याला हलवून घ्यायचं. मध्यम गॅस ठेवायचा, फुल गॅस करायचा नाही आहे. जे छान मध्येपर्यंत खुसखुशीत होतात ते, आणि मसालाही छान तळला जाते आणि पूर्ण आपला ह्या मिनी समोसा मध्येपर्यंत छान खुसखुशीत तयार होते. तर सारखं खालीवर करत राहायचं, थोडं थांबायचं, त्यानंतर खालीवर करत राहायचं. बघू शकता तुम्ही, हळूहळू कलर चेंज झाला की मग छान गोल गोल फिरवत राहायचं, म्हणजे एकसारखा कलर येऊन जाते सगळ्या साईडनी. बघू शकता तुम्ही, मस्त कलर आलेला आहे. आता आपण काढून घेऊया. छान मस्त खमंग खुसखुशीत आपला ह्या मिनी समोसा तयार झालेला आहे. आणि बाहेरचं खाण्यापेक्षा घरी बनवलेलं कधीही चांगलं. बाहेर तेल कसं वापरतात, काय वापरतात, आणि घरी आपण चांगल्या तेलामध्येच करतो. आणि घरी केलेलं ताजं आणि फ्रेश असतं, म्हणजे आपण वेळेवर बनवतो आणि जास्त दिवस नाही ठेवत आपण, एक 4-5 दिवसात हे संपवतो. तर मस्त आपले हे मिनी समोसा तयार आहे. बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे आणि सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आहे. माझ्या नातीला तर खूप आवडलेला आहे मिनी समोसा. तुम्हाला एक तोडून पण दाखवते. छान मध्येपर्यंत तळू द्यायचे, म्हणजे खुसखुशीत होतात मंद गॅसवरती. तर तुम्ही हे प्रवासातही नेऊ शकता किंवा लहान मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता. आणि टिकायलासुद्धा हे 4-5 दिवस आरामात टिकतात. म्हणजे एअरटाईट डब्यामध्ये ठेवल्यानंतर छान खुसखुशीत राहतात हे असेच असे. तर आज आपला हे चटपटीत असा मिनी समोसा तयार आहे. रेसिपी आवडल्यास कमेंट नक्की करा. सोबत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. सॉससोबतसुद्धा अप्रतिम लागतात, बघू शकता. भेटूया एक नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.